महत्वाची बातमी, भाजपमधली अंतर्गत लढाई आता थेट कार्यालय फोडण्यापर्यंत पोहोचलेली आहे। सोलापूरमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजपचं कार्यालय फोडलंय। तर जोशी गल्ली या ठिकाणी आता भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली। भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गटामध्ये हा वाद झाल्याची प्राथमिक जी माहिती मिळते। यामध्ये आपण पाहू शकतो की यामध्ये जे आहे ते एका ज्या भाजपच्या गटाला आहे ते तिकीट मिळाल्यानंतर जे आहे ते दुसऱ्या गटाकडून हे कार्यालय फोडण्यात आल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळत असून या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे कार्य फोडल्यानंतर जे आहे ते या सोलापूरतील ज्या भाजप कार्यालयाचा परिसर आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात थोडंसं तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या तणावाच्या वातावरणानंतर जे आहे ते सध्या या परिसरामध्ये जे आहे ते पोलीस प्रशासनाचा देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो बंदोबस्त ठेवण्यात आला असून आपण पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीनं जे आहे ती ही तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये जे आहे ते कार्यालय फोडल्यानंतर जे आहे ते संपूर्ण कार्यालयामध्ये जे आहे ते काचा देखील या ठिकाणी पडलेल्या असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। नंतरच प्रशासन देखील पोलीस प्रशासन यानंतर अलर्ट मोड झाल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी या भागामध्ये जे आहे ते तणाव होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये जे आहे ते काही जखमी आहेत त्यांना देखील रुग्णालयात नेल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला समोर येत असून नेमकं काय प्रकरण आहे ते सध्या अद्याप या परिस्थितीची जी आहे ती माहिती अद्याप मिळाली नसून परंतु भारतीय जनता पार्टीच्या दोन गटामध्ये हा वाद झाल्याची जी आहे ती माहिती असून या ठिकाणी आता सध्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते कार्यालय जे आहे ते सध्या बंद करत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या या घडामोडीनंतर जे आहे ते सोलापुरामध्ये या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या तणावाचं वातावरण असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये सोलापूरमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजपचंच कार्यालय फोडलं असल्याचं पाहायला मिळतंय। माहिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या सोलापूरातील बोरामणी नगर या ठिकाणी सध्या ज्या या घटनेनंतर जे आहे ते तणावाचं वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त आहे। आपण पाहू शकतोय कार्यकर्त्यांनी कार्यालय पूर्णतः फोडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान या कार्यालयाचं झालेलं आहे। काचांचा मोठा खच कार्यालयामध्ये साचलेला आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी आता पोलिसांची टीम दाखल झालेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात काचांचा खच दिसतोय, पूर्णतः तोडफोड जी आहे ती कार्यालयात झालेली आहे। नेमकं काय म्हणणं होतं कार्यकर्त्यांचं, का तोडफोड करण्यात आली आहे? तेजल, आपण पाहिलं की जर सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक जी आहे ती प्रक्रिया पार पडताना आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। मात्र या दरम्यान भाजपकडून खरं तर 102 जागांसाठी जवळपास 1200 पेक्षा अधिक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्यातूनच कुठेतरी वर्चस्ववादातून हा जो वाद सगळा झालेला आहे तो पाहायला मिळतो। आणि खरं तर सुरुवातीला प्रभाग क्रमांक 2 मध्ये हा सर्व परिसर आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे इच्छुक उमेदवार होते त्यांना तिकीट नाकारून दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही गटांमध्ये हमरीतुमरी सुरुवातीला झाली आणि या हमरीतुमरीतून हा वाद जो आहे तो विकोपाला गेला आणि अखेर कार्यालय फोडण्यापर्यंत हा सर्व प्रकार जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर आपण पाहिलं की आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि यामध्ये जिल्हा शहराध्यक्षांनी सुद्धा, भाजपच्या शहराध्यक्षांनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की ज्यांनी बंडखोरी केलेली आहे किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती वजा इशारा जो आहे तो दिलेला होता, अन्यथा बंडखोरांवर कारवाईचा देखील बडगा उगारण्यात येणार असल्याचं शहराध्यक्षांनी सांगितलं होतं। त्यानंतर देखील हा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यावरून थोडासा तणाव झाला। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची जे आहेत या ठिकाणी झालेले होते आणि त्यातूनच त्याचं पर्यवसन जे आहे ते हमरीतुमरीमध्ये झालं आणि अक्षरशः कार्यालयाचं जे काही काचा आहेत, संपूर्ण कार्यालय जे आहे या ठिकाणी या वादातून फोडून टाकण्यात आल्याचं आपल्याला एक निदर्शनास येत आहे। त्यामुळे एकंदरीतच तणावाची परिस्थिती जी आहे ती प्रभाग क्रमांक 2 मधील जोशी गल्ली परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलिसांचा देखील आता फौजफाटा तैनात झालेला आहे आणि सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होतोय। खरं तर यामध्ये 2 लोक जखमी झाले असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते। त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे। तेथे देखील युवकांची मोठी गर्दी देखील जमल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर येते। तर एकंदरीतच भारतीय जनता पक्षामध्ये स्वबळावर भारतीय जनता पक्षाने जी आहे ती निवडणूक लढवलेली आहे सोलापूरमध्ये
आणि याचाच आता इच्छुकांची जी काही गर्दी होती ती पाहता या गोष्टी अगदीच अपेक्षित होत्या आणि सागर, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी. तर सोलापूरमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजपचं हे कार्यालय फोडलेलं आहे आणि त्यानंतर काहीसं तणावाचं वातावरण या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे.